त्यांचे मन आपले शिष्य नसलेल्यांना त्यांचे मन क्षुब्ध होईल अशा रीतीने बोलू नये. म्हणजे जर आपलं शिष्य जर नसेल, म्हणजे एखादा शिष्य नसेल तर एका दुसऱ्या भक्त म्हणा त्याला पण बोलायला नाही पाहिजे असं. अशा रीती बोलू नये, ही वाचिक तपस्या आहे. या व्यतिरिक्त मनुष्याने निरर्थक बोलू नये, वायफट गोष्टी बोलू नये. शास्त्रसंमत बोलणे हीच आध्यात्मिक क्षेत्रातील बोलण्याची पद्धत आहे. बोलताना सुद्धा शास्त्रामधले कोटेशन देऊन बोलायचं आहे. मनुष्याने आपल्या विधानाच्या पुष्टीकरिता शास्त्रातील प्रमाण तत्काळ उद्धृत केलं पाहिजे. गीतामध्ये, भागवतमध्ये कुठे काय सांगितलं याचा लगेच आपण रिफरन्स देणं खूप महत्वाचं बोलण्यामध्ये. त्याच वेळी असे बोलणे कर्णमधुर होते. अशा आध्यात्मिक चर्चेद्वारे मनुष्याला सर्वोच्च लाभप्राप्ती होऊ शकते आणि यामुळे तो समाजाची उन्नती करू शकतो. वेद अमर्यादित आहेत आणि मनुष्याने त्याचे अध्ययन करणे आवश्यक आहे. यालाच वाचिक तपस्या असे म्हणतात. शिल प्रभुपाद म्हणले की बुक्स आर बेसिस, ग्रंथच आधार आहे. ग्रंथ वाचायला पाहिजे नेहमी, आणि ग्रंथ वाचल्यावर काय होणार, आपल्या वाणीवर कंट्रोल होणार. वाणीवर कंट्रोल, आपल्या जिभेवर कंट्रोल होण्यासाठी काय काय प्रोसेस सांगितलेला आहे की या ठिकाणी भगवंत म्हणतात की जर तुमची वाणी शुद्ध करायचं असेल, वाणीची तपस्या काय, शास्त्रांचं अध्ययन केलं की आपली वाणीचं काय होणार, शुद्धीकरण होणार. आणि नेहमी सत्य बोलायचं आपल्याला. कधी आपलं खोटं बोलायची सवय पण चांगलं नाही. हे या ठिकाणी भाऊ सांगतात की आणि प्रिय बोलायचं आहे. प्रिय म्हणजे इतरांना क्षुब्ध होईल असं काही बोलायचं नाही, कोणाला मन दुखेल असं बोलायचं नाही. तर या ठिकाणी कसं बोलायला पाहिजे बघून शिकवत आहेत. आपण त्याविषयी थोडी चर्चा करूया. खूप विषय भलेही खूप मोठा नसेल, पण खूप छोटा विषय आहे, पण खूप महत्वाचा पण विषय आहे, नाही का. या ठिकाणी कसं बोलायला पाहिजे. तर आपण बोलताना सुद्धा प्रत्येकाला सन्मान देऊन बोलणं. ॲक्च्युली तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की पापाच्या वाणी नाही, पापाची ज्या मुखातून आपण जर भगवंताविषयी बोलत नसेल त्यावनी मुखा बराच मी. पापाची वाणी नको माझ्या मुखा, त्यावनी मुखा बराच मी. जे माझ्या तोंडातून जर भगवंता तुमच्याविषयी शब्द निघत नसेल तर मला मुखा मुका व्यक्ती चालेल म्हणे. पण भगवंताने तोंड दिलं किती भाग्य आपलं, नाही का. जर आपण मुखा राहिला असतं तर काय जीवनाचा अर्थ राहिला नसतं, आपण हरिनाम घेतलं नसतं. तर आपलं लय मोठं भाग्य की भगवंताने आपल्याला मुख दिलेलं आहे, बोलण्याची क्षमता दिलेली आहे. तर बोलायचं आपल्याला. असं नाही की आपण बोलणं बंद ठेवायचं नाही, किंवा म्हणे मी आता काय मौनी बाबा होणार, असे काही लोक असतात ते बोलत नाहीत. पण हिमालयामध्ये एकदा काय झालं की दोन मौनी बाबांमध्ये भांडणं सुरू झाले. ते म्हणणार की मौनी बाबा कसं भांडणं सुरू झाले असेल प्रभूजी. तर मौनी बाबां भांडणं कसं सुरू झाले म्हणे, एकमेकाला ते बोलताना काय करायचे, शिव्या तोंडाने देत नव्हते, चिठ्ठीवर कागदावर लिहायचे. आल्याच्या मूर्ख, तो म्हणजे नालायक, म्हणायचं रास्कल, असं काय काय शब्द लिहून एकमेकाला शिव्या द्यायचे. म्हणजे अशी जर मौन व्रत धारण करून काय अर्थ नाही. देवानी तोंड दिलेलं आहे, तर ते तोंडाचा वापर बहुतेक सेवेसाठी करायला पाहिजे. आपल्या तोंडाचा उपयोग दोन प्रकारे होतो, एक तर बोलायला आणि एक बोलायला. जिभेचा वापर आहे ना, जिभेने बोलतो माणूस आणि जिभेने प्रसाद पण घेतो. हा जिवा जिवा खूप महत्वाचा आहे बरं का. आपल्या शरीराचा पार्ट जिवा. जर जीव नसेल तर पंच ज्ञानेंद्रियामध्ये पण जीभ आहे, एक आपलं ज्ञानेंद्रिय आहे, जिभेने कळतं. म्हणून कधी कधी आपण मराठीमध्ये लोक म्हणतात की तू जिभेला हाड आहे की नाही, काही लोक बोलतात नाही का, बोलताना जिभेला हाड नसतो. जीभ इतकं लवचिक आहे ना, ते कसं पाहिजे तसं फिरतं बरं का. कधी कधी आपल्या जिभेतून काही गोष्टी शब्द घसरतात नाही का. कधी कधी म्हणतात लोक, तिने मला असं काय बोललं की तिथे बोलणं माझ्या मनाला असं लागलं की मी कधी विसरणारच नाही. शास्त्रात म्हणले की एखादे बोललेलं जे घाव आहे, किंवा जे एखाद्याने काय म्हणतात त्याला, बाण जरी सोडलं तर बाण लागून एखादा म्हणजे गाव जरी झालं, ते गाव भरून निघतो, पण बोललेला शब्द कधी ते निघत नाही. म्हणून आपण बोलताना काही काही लोक बोलण्यानंतर विचार करतात आणि काही लोक बोलण्यापूर्वी विचार करतात.
बोलल्यानंतर विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार केला खूप चांगला असं बरं का. आपण बोलून टाकलं आणि नंतर विचार केला उगाच बोललो मी, बोलायला नाही पाहिजे. तर कधी होतं बरं का, खूप वेळा होतं, आपण कधी कधी नाही खूप वेळा होतो किंवा मग कोणाला काय पटकन बोलून टाकतो, नंतर ते खूप पश्चाताप पण करतो. पण खूप चांगली गोष्ट आहे बरं का. पश्चाताप करणं खूप चांगली गोष्ट आहे. जो पश्चाताप आहे पुढे त्याला सुधरून देते. पण समाजात असे काही लोक आहेत ना, इतके बोलतात, इतके लोकांना त्रास देतात, तरी त्यांना काय वाटत पण नाही मी चुकतोय म्हणून. त्यामुळे शील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला कसं बोलायला पाहिजे हे पण शिकलं बरं का. स्थितप्रज्ञास का भाषा समाधिस्थ केशवा. हे भगवंता, स्थितप्रज्ञ व्यक्ती कसं बोलतो, कसं चालतो, हे बोलण्यावरून कळतं की व्यक्ती किती हुशार आहे किंवा किती मोठा वक्ता आहे. कसं कळतं म्हणे, व्यक्तीच्या बोलण्यावर. एक्झाम्पल काय, एक सांगतात की असं एक स्टोरी आहे की एक माणूस, एक व्यक्ती गेला, कुठल्या दुकानात गेला, इलेक्ट्रॉनिक दुकानमध्ये, ज्या ठिकाणी टीव्ही, पंखा, फॅन सगळं मिळतं. इलेक्ट्रॉनिक दुकानमध्ये गेला, त्या ठिकाणी टीव्ही होता किंवा अनेक गोष्टी होती, ओव्हन पण होता. त्या ठिकाणी जाऊन म्हणतो, हे टीव्ही कितीला आहे? तो दुकानदार म्हणतो, आम्ही मूर्ख लोकांना टीव्ही विकत नाही. त्याला वाटलं की म्हणजे कपडे काही चांगले नाहीत का बहुतेक, म्हणून तो ते ड्रेस बदलून दुसरा ड्रेस घालून येतो चांगलं, आणि म्हणतो टीव्ही कितीला आहे? परत म्हणला मालक, मी मूर्ख लोकांना टीव्ही विकत नाही. परत काहीतरी गॉगल लावून असं वेशभूषा बदलून आला, हे टीव्ही कितीला आहे? मूर्खला टीव्ही विकत नाही. 10 वेळा चक्र मारलं तरी तो म्हणायचं की मूर्खला टीव्ही विकत नाही. शेवटी तो म्हणतो की मी किती वेळा येतो तुम्हाला विचारायला, आणि कसं काय ओळखता तुम्ही मला, मीच आहे म्हणून? मग तो म्हणतो की तुझ्या माहितीसाठी सांगतो की टीव्ही नसून ओव्हन आहे, ओव्हन. तर टीव्ही नसून ओव्हन आहे. म्हणजे त्याला टीव्ही ओव्हन काय वाटायचं, टीव्ही वाटायचा, म्हणून तो मूर्ख होता. म्हणजे एखाद्या व्यक्ती चांगले कपडे घातले म्हणून तो खूप बुद्धिमान आहे. चाणक्य पंडित म्हणतात की व्यक्तीचा बुद्धिमत्ता कशी कळते, बोलण्यावरून. आणि असं नाही की त्याला कुठली भाषा येते, असं नाही की इंग्लिश बोलतो खूप हुशार माणूस असेल बघ, नाही. पण शैली खूप महत्वाचं आहे. तो बोलण्यामध्ये किती रिस्पेक्ट देतो लोकांना, किती सन्मान देतो बोलताना, हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला किती भाषा बोलता येत आहे, किती सुंदर बोलता येते, त्यापेक्षा तुम्ही बोलण्यामध्ये किती रसाळ शब्द आहेत ते खूप महत्वाचं आहे. एक राजाकडे एक मंत्री आला, एक व्यक्ती आला, म्हणजे राजा, अं, मला मी एक डिबेट करायचं आहे म्हणे. बोल काय? की मी बोलत आहे, जे काय समजा तो मराठी महाराष्ट्र झाला, तो मराठी बोलायचा. मी मराठी बोलतोय बरं का, तुम्ही माझ्या मातृभाषा ओळखून दाखवा. नेमकं मी कुठल्या मातृभाषा, माझी भाषा कुठली सांगा. कारण इतकं तो परफेक्ट व्यक्ती होता. तो कुठल्याही जरी भाषामध्ये गेले, कर्नाटकात गेला कर्नाटक कन्नड बोलायचा, तमिळला गेले तमिळ बोलायचा, आंध्र गेले तेलुगू बोलायचा, किंवा कुठल्याही भाषेत गेले ते बेंगाली बेंगाली बोलायचा, बिहारी बोलायचा, गुजराती बोलायचा, पंजाबी बोलायचा. माझी मातृभाषा ओळखा. कारण इतकं छान मराठी बोलायचं ना की असं वाटत पण नाही की त्याची मातृभाषा दुसरी आहे म्हणून. ओळखता येत नव्हतं. खूप लोकांकडे गेला, खूप ठिकाणी डिबेट केला, पण कोणी सुद्धा ते मातृभाषा त्याला ओळखता येत नव्हता. शेवटी काय झालं बरं का, की तो एका राजाकडे आला, आणि राजाला म्हणलं, राजा माझी मातृभाषा ओळखा तुम्ही? मग मंत्री म्हणला, चालेल तुम्ही बोला. तो बोलू लागला, शुद्ध कन्नडमध्ये बोलू लागला तो. पण काय झालं, तो मंत्री काय झाला, त्याला राग आलं, आणि हा कन्नड बोलतोय, आणि हा व्यक्ती कन्नड शिवायला सुरुवात केला. मंत्री काय करतोय, त्या स्कॉलर व्यक्तीला कन्नड भाषेत शिवाय देतोय त्याला. आणि तो स्कॉलर व्यक्तीला आला राग, मला कशाला शिवाय देतोय म्हणून. आणि यांनी शिवाय द्यायला सुरुवात केला. पण शिवाय देताना तो काय केला, त्याच्या मातृभाषा शिवाय देत होता त्याने. एक्झाम्पल, तो महाराष्ट्रात असेल तर मराठी शिवाय देऊ लागला त्याला. तो होता कर्नाटकमध्ये, पण शिवाय देतो काय मराठीमध्ये. मग तो म्हणला, तुझी मातृभाषा मराठी आहे बरं का. का बर? ते म्हणत की माणूस जो असतो ना, राग आल्यावर शिवाय देतो ना, तो आपल्या मातृभाषेमध्ये देतो. पण सांगण्याचं तात्पर्य काय, भाषा किती मोठे येतात तुम्हाला, किती सुंदर बोलतात, त्यापेक्षा किती रसाळ बोलत आहे. या ठिकाणी म्हणतात की सत्य बोला आणि प्रिय बोला, आणि इतरांना शुद्ध होईल असं बोलू नका बरं का. त्यामुळे आपण कृष्ण भक्तीमध्ये आल्यावर सुद्धा बरं का, बोलून
विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि रोज हे पण चिंतन करा की आज माझ्या तोंडातून मुखातून असं काही वाईट शब्द तर नाही निघाले ना, मी कोणाला काही वाईट तर बोललो नाही ना, याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. नुसतं आपण बडबड करण्यामध्ये अर्थ नाही, किंवा आपण कधी बोलतो कोणाशी, काय बोलतोय कोणाशी, किती बोलतोय कोणाशी. म्हणून लोक म्हणतात ना, एक गोड बोले आहे म्हणून, गोड बोले, नुसतं गोड बोलतो, मग ते गोड बोलण्यामध्ये सुद्धा काही जास्त लोकांचं मन जिंकू शकत नाही. तुम्ही या ठिकाणी भगवंत म्हणतात की तुम्ही कुठलीही पण बोलताना शास्त्र संमत बोला, शास्त्राचं कोटेशन द्या. मग त्याला खूप छान, आता आपण ऐकतो लेक्चर अमरेंद्र प्रभूंचं असेल किंवा अमोलीला प्रभूंचं असेल, राधेश्याम प्रभूंचं असेल, ते बोलताना इतकं मधुर बोलतात आणि प्रत्येक गोष्टीला शास्त्राचे कोटेशन देतात. तर आपण सुद्धा बोलताना एकदम सुंदर आणि बरं का, मोजून बोलणं खूप महत्वाचं आहे. नुसतं आपण बोलतो बोलतो बडबड करे, कधी आपण आपले वरिष्ठ असतील किंवा इतर लोकांसमोर आपण कधी सुद्धा बडबड नाही करायला पाहिजे. खूप कमी शब्द बोलायला पाहिजे आणि बोलताना खूप विचार करून बोलायला पाहिजे. तर या ठिकाणी एक शब्द वापरलं की शिष्याला, गुरूंना अधिकार आहे शिष्याला बोलण्याची. कारण का, ऍक्च्युअली 5 लोकांना अधिकार आहे दिले भागवत मध्ये. एक गुरु आहेत, एक आई वडील आहेत, एक पती आहे, एक ब्राह्मण आहे, एक राजा आहे. यांना अधिकार आहे आपल्या कालच्या लोकांना बोलण्याची. हे लोक बोलल्यावर सुधारतो व्यक्ती. एक्झाम्पल काय, वडील आहे, एखादा मुलगा चुकला, आई वडील बोलले की मुलं सुधारतात. किंवा एखादा शिष्य बिघडला तर गुरु रागवलं की शिष्य सुधारतो. पत्नी बिघडली की नवरा रागवलं की पत्नी सुधारते. किंवा राजा आहे, प्रजाला बोललं की प्रजा सुधारतात. अशाप्रमाणे त्यांच्या आधीन राहणाऱ्या लोकांनी जर बोललं, ते इफेक्ट होतं बरं का. आणि आपण कोणाला मोकार उपदेश द्यायला पण नाही पाहिजे. जे व्यक्तीची ऐकायची इच्छा नाही त्यांना उपदेश द्यायची काय गरज नाही. पण दुसरी गोष्ट काय, बोलताना जे काय म्हणतात, तुकारामाला सुद्धा म्हणतात की काय हो, बोले तैसे चालले त्याचे वंदावे पावले. तो जो साधू ओळखावा देव तिथे जाणावा. हा, जो बोलतो तसं वागतो त्याला साधू म्हणतात. हे खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का. तुम्हाला सगळ्यांना म्हटलं 16 माळा जप करा, मग त्यासाठी मला आधी 16 माळा जप करावा लागेल. जोपर्यंत मी 16 माळा करत नाही मग तुम्ही कसं करणार. त्यामुळे कुठली गोष्ट बोलताना आपण आधी जीवनात उतरून घेणं, मग नंतर बोलणं. त्यामुळे म्हणतात की जेवढं उतरून घेतलं तेवढंच बोला. शिल प्रभुपाद एक कथा सांगतात. एक साधूकडे एक आजीबाई एक आपलं नातूला घेऊन आली. म्हणे साधू महाराज सांगा की हा मुलं खूप गुळ खातो म्हणे, एखादं सांगा तुम्ही. मग साधू म्हणतो की 7 दिवसांनी घेऊन ये. मग ते आजी त्याला घेऊन जाते, 7 दिवसांनी येते. म्हणे साधू महाराज सांगा, खूप गुळ खातो हा मुलगा. मग साधू म्हणतो, अरे बाळा, गुळ खात जाऊ नको बरं का. ती म्हातारी म्हणते की अहो महाराज, 7 दिवसापूर्वी गोष्ट बोलायला तुम्हाला काय झालं, आता काय बोलता तुम्ही. तर ती ती आजीबाई म्हणते, ते साधू म्हणतात की अगं माता, 7 दिवसापूर्वी मला सुद्धा खूप सवय तर गुळ खायची, त्यामुळे मी 7 दिवस गुळ नाही खाल्लं आणि याला सांगितलं म्हणे. समजतं का. तसं आपण लई मोठं उपदेश करून देत बसायचं, असं करा तसं करा तसं करा, आणि लोकांना कळालं की नुसतं उपदेश देतो पण काही तो व्यक्ती आचरण करतो त्याला किंमत राहत नाही. त्यामुळे कमीच बोला, म्हणजे कमी बोला म्हणजे योग्य बोला. जे आपण आचरण करतो तेवढंच बोलायचं आहे. लय मोठा उपदेश कधी द्यायला, आणि खूप मोठा उपदेश दिला ना, त्या व्यक्तीची किंमत राहत नाही बरं का. नुसतं लोकांना वाटतं हा लय बोलतो आणि लय स्वतःला शहाणा समजतो, तेव्हा नुसतं बोलतो. त्यामुळे बोलताना सुद्धा आपल्यामध्ये वाणीत खूप नम्रता पाहिजे. ऍक्च्युली आपल्याला सगळी गोष्टी शिकायचं आहे बरं का, की बोलताना सुद्धा खूप नम्रतेने वागताना. चैतन्य महाप्रभू मी सांगितलं होतं ना, काय होता तो वाराणसीचा ब्राह्मण. ते ब्राह्मणाकडे जस भारती होता ना, तो जस आला वाराणसीमध्ये, चैतन्य महाप्रभू त्या महाराष्ट्रीयन ब्राह्मणाला प्रसादाला बोलवलं होतं. आणि तो मायावादी संन्यासी पण आला होता. आणि चैतन्य एवढे नम्र होते की ज्या ठिकाणी हातपाय धुतात त्या ठिकाणी खाली बसले होते, पण तो मायावादी खूप मोठ्या आसनावर बसला होता. चैतन्य महाप्रभूंची नम्रता बघूनच ते उठला जा आसनावरून आणि म्हणे, स्वामी योगी तुम्ही तर बसू नका, हा तुम्ही तर वरी बसा. चैतन्य हात दिलं की लगेच मोठं भक्त झालं तो. म्हणजे कधी ते बोलण्यापेक्षा जास्त करणं खूप महत्वाचं आहे. काय करतो कधी कधी आपण लय बोलतो, मी असं करेन तसं करेन तसं करेन तसं करेन, काय करतच नसेल,
त्यामुळे कमी बोला आणि जास्त करा, असं आपलं फिलॉसॉफी पण आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हणून की खूप प्रेमळ, बोलण्यामध्ये खूप प्रेमळ पण पाहिजे बरं का, पण प्रेमळ पण आहे पाहिजे. आणि या ठिकाणी म्हणतात की ज्या प्रकारे एक कुंभार जे मातीचे मटके बनवतो, तो मातीचे मटके बनवताना आतून सुद्धा आत ठेवतो, वरून असं मारतो त्याला सेप येण्यासाठी. असं गुरु काय करू शकतो, आपल्या शिष्याला रागवू पण शकतो, आई आपल्या मुलाला रागवू शकते, जेणेकरून सुधारण्यासाठी. जर तो शिष्य जर एक्सेप्ट करत असेल तर गुरु काय करतील म्हणा. तर लोकांना खूप मोठे उपदेश देण्यामध्ये खूप मोठी गोष्ट नाही. पण तुम्ही बघा की चैतन्य चरितामृत म्हणतात की असे काही लोक आहेत, ते आचरण करतात पण प्रचार करत नाहीत. पण काही लोक आहेत, ते प्रचार करतात पण आचरण करत नाहीत. त्यामुळे आपण आचरण करून आणि प्रचार करणं खूप महत्वाचं आहे. मी पण प्रयत्न करतो की बाबा एक्स्ट्रा काही ते बोलत नाही, जेवढं आपण आचरण करू शकलं तेवढं बोलू शकतो. कारण आपण जे बोलतो त्या व्यक्तीवर इफेक्ट होतो बरं का. समजा आता मी प्रवचन दिलं, आता मी लई बोलू लागलो तर मग त्याची काही किंमत नाही. पण मी जेवढं आचरण केलं तेवढं जर बोललं तर एका व्यक्ती एक जरी पॉईंट तुम्हाला आवडलं, तुम्ही जीवनात उतरून घेतलं, तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण का आपली बोलण्याची जी वाणी असते ना, खूप पॉवरफुल आहे. जिभेला म्हणजे म्हणतात ना, जिभेत दार म्हणतो ना आपण, असं म्हणतात की जिभेला किती दार आहे बघा याचं. इव्हन ना की माणसाला खूप सेन्सिटिव्ह असतं बरं का बोलताना. आपण जरी थोडं शब्द एकदा निघून गेला तरी तो माणूस कधी विसरत नाही आपल्याला. त्यामुळे असं पण म्हणतात की आपण जे बोलतोय ना, फक्त माणसावर इफेक्ट होत नाही, जीवांवर, पशुवर सुद्धा इफेक्ट होतो. आपण पशूंना मारलं किंवा त्याला बोललो तरी जवळ येणार नाही ते. इव्हन बरं का, तुम्ही झाडं लावलेलं असेल तुमच्या घरामध्ये, किंवा जे फुलं येतात ते फुलं बघून सेवेत लावलं की फुलांना अजून, झाडाला अजून फुलं येतात. पण एक प्रोजेक्ट सांगत होते एकदा, काय झालं म्हणे, त्यांच्याकडे एक झाड लावलं त्यांनी, त्याला फुलं यायचे. आणि नंतर कोणतरी बघतं म्हणले, प्रभूजी फुलं देवाला चालत नाहीत बरं का. मग ते प्रभूजी झाडाजवळ उभे होते आणि अरे म्हणजे बेकार झाड आहे बरं का, जर देवाच्या सेवेमध्ये लागत नसेल हे फुलं, काय काम आहे झाड म्हणून. एवढंच बोललो त्यांनी. एक आठवड्याभरामध्ये काय झालं, झाड वाळून गेलं त्याचं, झाडच मरून गेला. त्या झाडाला सुद्धा किती सेन्सिटिव्ह असं विचार करा. मी ऐकलं होतं की साऊथ आफ्रिकेमध्ये मोठमोठे जंगल आहेत, त्या जंगलामध्ये झाड तोडण्यासाठी काय करतात म्हणे, ते आदिवासी लोक त्याच्याकडे काय साधन नसते म्हणून ते झाडांना शिवाय देतात बरं का. खूप शिवाय देतात झाडांना. आणि एक आठवड्याभर झाडांना शिवाय दिल्यावर ते वृक्ष आहेत ना, आठवडे खाली पडतात म्हणे. मग त्याला कापून नेतात म्हणे. विचार करा म्हणजे किती इफेक्ट, बोलण्याचा इफेक्ट म्हणजे त्या वृक्षांवर, झाडांवर सुद्धा इफेक्ट होत असेल बोलण्याचा, तर इतर भक्तांवर होणार नाही का. त्यामुळे आपण कर्मी लोक असतील, साधू लोक असतील, भक्त लोक असतील, खूप प्रेमानेच बोलायचं. आपल्याला बोलताना काही पैसे लागत नाही बरं का. पण आपल्याला बोलताना आपला अहंकार असं ना, अहंकार समोर आल्यामुळे माणसाला प्रेमाने बोलता येत नाही. नंतर आपलं जीभ खूप सॉफ्ट आहे, खूप छान बोलू शकतो आपण म्हणा. पण अहंकाराच्या अधीन गेल्यावर माणूस एवढं काही छान बोलत नाही. तर प्रयत्न करायचे आपल्याला की बोलताना खूप सेन्सिटिव्ह, खूप प्रेमाने, खूप नम्रतेने बोललं ना, माणसं मन जिंकलं आपण बोलण्याने. पण गोड बोले सुद्धा नको, नुसतं बोलतोय समोर गोड गोड बोलतोय आणि मागून काहीच करत नाही, असं नाही. कमी बोला, पण जेवढं आपण आचरण करू तेवढेच बोला. त्यामुळे काय होणार या ठिकाणी म्हणतात की, आणि आपल्या जिभेवर नियंत्रण कसं करू शकतो आपण, दोन गोष्टी, एक प्रसाद खाऊन आणि वेदांचं अध्ययन करून. जेव्हा गीता भागवत वाचायला सुरुवात करतो आपण, तेवढं बडबडपणा बोलायची खूप कमी होते. तुम्ही अनुभव केला असेल की कृष्ण भक्तीमध्ये आल्यापासून आपल्या तोंडामध्ये वाईट शब्द निघणं बंद झाले. की आपण जसं की आपण कृष्ण भक्तीमध्ये येण्यापूर्वी वाईट शिव्या द्यायचे. हं. आमच्या भागामध्ये किंवा आमच्या सोलापूर साईडला लोक बोलताना इतके प्रत्येक शब्दामागे एका शिव्या जोडूनच बोलतात ते लोक. म्हणजे ते शिव्या जोडून बोलताना त्यांना असं वाटत पण नाही मी शिव्या देतोय म्हणून, किंवा त्यांना हे करतोय लोकांना मन दुखेल म्हणून. प्रत्येक शब्दाला म्हणजे असं, त्या शब्दाला म्हणजे इतके म्हणजे तो खालच्या स्तरात जाऊन बोलत असतो माणूस, की ते ऐकताना सुद्धा व्यक्ती, आपल्याला ऐकलं की दुःख वाटणार. पण त्या लोकांना जाणीव पण होत नाही किंवा वाईट बोलतोय म्हणून. इवन अरे तुरे लांबच राहिलं, ते जी बोलण्याची शैली इतकं वाईट असते की पाहतो की जितकी चेतना वाईट आहे व्यक्तीचा, तेवढी बोलण्याची शैली सुद्धा खूप खराब असते. आम्ही एकदा गाडी रिपेअर करण्यासाठी एका ठिकाणी गॅरेजमध्ये गेलो होतो. ते गॅरेज काही मुसलमान पोरं होते. ते मुलं काम करताना त्याला
पक्कड पाहिजे किंवा पाना पाहिजे, कायचं पाहिजे असेल तर तो एक शिव्या द्यायचा आणि ते म्हणायचे, "हे वस्तू दे रे मला." हा. ते शिव्या द्यायचा, अजून एक नवीन शिव्या द्यायचा, "हे वस्तू मला दे" म्हणायचं. म्हणजे मी मी ऐकलं की 10-15 मिनिटामध्ये 50 शिव्या दिली त्यांनी. पण त्याला असं जाणीव जाणीव झालं नाही की आपण शिव्या देतोय म्हणून. त्यामुळे बरं का, की आपण सुद्धा खूप केअरफुल बरं का. कधी कधी रागाच्या वेळेस शिव्या पण निघतात आपल्या मुखातून. शिव्या लांबच राहिलं. आपण इव्हन प्रभुपाद तर म्हणायचे, इतके प्रभुपाद बोलायचे की एका स्त्रीला ताई सुद्धा नाही म्हणायचे म्हणे. प्रभुपाद म्हणायचे, नो बहनजी, ओनली मदर, माताजी. तर आपण किती म्हणजे सेन्सिटिव्ह असं बोलताना सुद्धा लहान मुलींना सुद्धा माताजी म्हणणं, किंवा एका दीक्षित भक्तांना सुद्धा प्रभूजी, जे काही नाव असेल त्यांना ते नाव पूर्ण घेऊन आपण इतके म्हणजे कंटाळा आला असं ना, त्याचं नाव कमीच घेणार. म्हणजे काय काय भक्तांचं नाव मोठे आहे, तर प्रत्येक एवढं आपलं म्हणतोय असं अंतर्यामी चैतन्य असं नाव अंतर्यामीच म्हणणार, रामानंद एवढंच म्हणणार, किंवा अनुपम म्हणणार, किंवा असं जे दीक्षित नाव आहे ते सुद्धा आपण शॉर्टकटच बोलणार. पण पूर्ण नाव घेऊन असं म्हणजे सन्मान. हो. किंवा तुम्हाला पूर्ण नाव घेता नसेल प्रभूजी, तरी म्हणजे मी पाहिलं की परमपूज्य नाही, भगवान प्रभू तुम्ही पाहिलं असेल, भगवान प्रभूंना इतके वयस्कर आहेत, इतके म्हणजे म्हणजे वय झालेलं आहे, इतकं सिनियर आहेत, प्रभूपाच्या काळातले आहेत ते. त्यांच्यापेक्षा लहान व्यक्ती आम्ही कधी गेलो ना, आम्हाला प्रभूजीच म्हणणार. म्हणजे नाव पण नाही घेणार, प्रभूजी बसा, प्रभूजी बसा, प्रभूजी बसा, प्रभूजी उठा, प्रभूजी 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 इतकं बोलणार ना, 100 वेळा प्रभूजी म्हणणार. लहान मुलं सुद्धा प्रभूजीच म्हणणार. आपण बघा आपल्या ज्युनियर लोकांना नाव घेऊनच बोलवतो. दीक्षित भक्तांना सुद्धा नावच घेऊन बोलवतो, ते पण शॉर्टकट नाव घेतो. एकेंद्र गौर असेल तर नुसतं एकेंद्र, श्री गौर असेल नुसतं गौर हरी, सगळे शॉर्टकट नाव. आणि म्हणजे म्हणजे यामध्ये काय होतं, राधेश्याम प्रभू इथे प्रत्येकाला बोलणार, इतकं सन्मानपूर्वक ते एक शिकायचं काय काय माता लोकांना वाटतं काय चाललंय. पण ठीक आहे, सन्मान देणं किंवा सन्मान देणं म्हणजे काय, अहो, हं? हरे कृष्णा, बरं आहे का प्रभूजी तुम्ही, काय चाललंय प्रभूजी, कसा आहात प्रभूजी, असे शब्द. म्हणजे आपल्या तोंडामध्ये प्रभूजी परमनंटच पाहिजे. माताजी, प्रभूजी, माताजी, प्रभूजी, नाही प्रभूजी असं झालं, नाही प्रभू तसं झालं, इतकं म्हणजे त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. असं काय भाषा, तो कसं कुठली भाषा बोलतो. भाषा म्हणजे मराठी कन्नड नाही बरं का. भाषा म्हणजे बोले शैली काय. एखादं किती सिनियर डिवोटी आहे कसं कळणार, ते बोलण्यावरून कळतं. तुम्ही सिनियर आहात पण बोलताना शिव्यागाळ करणार, तर आज सुद्धा पाहतो मी. काय काय भक्त आहे जसं की ते आज सुद्धा एवढे सिनियर सुद्धा सुद्धा काय ग्रस्त भक्त कधी कधी पाहतो आपण. किंवा काही इव्हन ब्रह्मचारी असं काही लोक असतील ना, बोलताना लय घाणघाण बोलतात, म्हणजे घाणघाण म्हणजे वाईट शिव्या देतात. म्हणजे आपण ते शिव्या द्यायला पण नाही पाहिजे. चुकून तुमच्या तोंडातून वाईट शब्द निघालं, चुकून आपल्या तोंडातून शिव्या निघाल्या, तर आपल्याला खूप गिल्टी वाटायला पाहिजे, अरे मी कसं काय आज तोंडामधून वाईट शब्द निघाला. तर आपण म्हणजे अर्थ काय, साधना नाही चांगलं झालं असेल बहुतेक. हरे कृष्ण मंत्र मी चांगलं जप नाही केलं का, त्यामुळे वाईट शब्द निघाला तोंडातून. किंवा माझं प्रसाद घेणं काय चुकतोय का कुठेतरी, म्हणून वाईट शब्द निघाला आपल्या मुखातून. कारण लोकांना आपण कधी वाईट बोललो तर बाहेरचे लोक म्हणतात, "अहो, तुम्ही हरे कृष्णवाले असं का बोलता हो तुम्ही." तर लोकांना लय अपेक्षा असते आपल्याकडून की हरे कृष्णवाले असं बोलत नाहीत, हरे कृष्णवाले असं करत नाहीत. तर बोलणं खूप महत्वाचं आहे बरं का. नुसतं आपण कुठेही भांडण करणं, कुठेही काही पण करणं, भांडून बोलून कधी सुद्धा कोणी मन जिंकता येत नाही. तर प्रेमाने बोलून, तर प्रयत्न हेच राहील की आपण लोकांना बोलताना खूप सन्मान, खूप म्हणजे लोकांना रिस्पेक्ट शब्द आपण बोलताना असं वाटायला पाहिजे लोकांना, की इतकं म्हणजे आपल्याबद्दल अभिमान असायला पाहिजे, ते प्रभूजीने मी कधी बोलेन का, तर ते प्रभूजी खूप प्रेमळ आहेत बरं का. ऍक्च्युली आपले संबंध आहेत, रिलेशन आहेत, हे कसं वाटतं, बोलण्यावर वाटतं बरं का. तुझं जर कर्कश, काय काय लोकांचा स्वभाव खूप कर्कश असते. कर्कश म्हणजे बोलताना एवढं रफ बोलतात ना, त्यामुळे लोक जवळ जावंच वाटत नाही. काही काही लोकांचं प्रेमळ इतकं स्वभाव प्रेमळ असते ना, ते बोलतात सुद्धा प्रेमाने आणि वागतात सुद्धा प्रेमाने. त्याच्याकडे जायला लोक इतके, तुम्हाला मित्र वाढवण्यासाठी खूप प्रॅक्टिस करावं लागत नाही बरं का. मित्र वाढवण्यासाठी आपण प्रेमाने बोललो की लोक इतके जीव देतात ना तुम्हाला. संसारामध्ये लोकांना प्रेमाने बोलणारे लोक पाहिजे, बस दुसरं काही नाही. का बरं, घरी गेलेलं बायको सुद्धा चांगलं बोलत नाही ना, पोरं चांगले बोलतात ना, आई वडील चांगले बोलतात ना, मित्र चांगले बोलतात, सगळे लोक ते नेहमी उपदेश देतात. पण आपण जर मंदिरात, हा या प्रभूजी कसा बसा, तर प्रसाद घ्या, तर प्रेमाने बोललो ना, तर इतकं छान वाटतं ना, बापरे, हे खरं माझे इतिशी लोक आहेत. त्यामुळे ना
शक्यतो माझ्या पण मुखातून कधी कधी असे शब्द निघतात, किंवा मी पण कधी बोलून जातो. पण एक गोष्ट माझ्यासाठी पण लागू होते, की आपण बोलताना खूप ध्यानपूर्वक आणि खूप सन्मानपूर्वक, खूप काळजीपूर्वक बोलायचंय. आणि आपल्याला दुसऱ्याने म्हणून क्षुब्ध होईल असं बोलायचं नाही. आणि काय म्हणतात ते, क्षुब्ध सोबत आणि कधी खोटं बोलायला नाही पाहिजे. खोटं म्हणजे कृष्णासाठी खोटं नाही बोलायचं आपल्याला. एक्झाम्पल काय, जसं कृष्ण भगवान सुद्धा यांना बोलले, अश्वत्थामा अतः नरो कुंजरवा. बोला, पण कृष्णासाठी खरं बोलाय. खोटं बोललं तरी काय अडचण नाही. समजा एक मोठं फेस्टिवल आहे आज, आणि तुम्हाला कंपनीवाला सुट्टी द्यावी ना, मग काही लोक काय करतात, आजीला मारतात, आजोबाला मारतात. सर आजी मेली, माझे आजोबा मेले म्हणून लोक सुट्टी घालून जातात तिकडे फेस्टिवलला. ते पाप लागणार नाही त्याला का? उद्देश चांगला आहे त्याचा. उद्देश काय? कृष्ण भक्तीला खोटं म्हणत नाही मग त्याला. कृष्णासाठी जरी खोटं बोललं तरी त्याला काही पाप लागणार नाही. पण या ठिकाणी खोटं बोलू नका. खोटं म्हणजे काय, कधी आपण काही चुका करून सुद्धा आपण नाही, मी नाही केलं अशी गोष्ट बरं का. एक खोटं बोलणं सुद्धा भक्तांना शोभत नाही. त्यामुळे सत्य बोला, पण सत्य बोलताना हितकारक, दुसऱ्याला मन दुखेल असं बोलू नका. दुखेल असं बोलू नका म्हणजे काय, एखादं चूक जरी केलं तरी ते बोलण्याची शैली पाहिजे. खूप वेळ काय होतं, लोकांचे बोलण्याची शैली ठीक नसल्यामुळे लोक जुळत नाहीत बरं का. इव्हन प्रचार करताना सुद्धा लोकांशी व्यवस्थित नाही बोललं की लोक जवळ येत नाहीत. आणि कडक स्वभाव खूप चांगला नाही बरं का. म्हणजे बोलणं ठीक राहिलं, बोलत नाही कोणाशी. काही काही लोकांसोबत खूप कडक असते. कडक म्हणजे काय, कोणाला बोलणार पण नाही, जवळ पण घेणार नाही, आणि एकदम बोलले कडक बोलणार. त्यावेळी लोक जवळ येत नाही. त्यामुळे आपल्याला बोलताना खूप काळजीपूर्वक आणि खूप सन्मानपूर्वक, हं? कारण का बोलण्यावर कितीतरी म्हणजे तुम्हाला माहित असेल की एक शब्दामुळे, एक बोलण्यामुळे किती मोठं रामायण घडलं आणि किती मोठं महाभारत घडलं, नाही का. असे म्हणतात की महाभारतामध्ये महाभारतामध्ये द्रौपदी बोलली होती, आंधळ्याच्या मुलं आंधळेच असतात म्हणून. त्यावेळी दुर्योधन नाही का पाण्यात पडला होता, ते काय आपलं खूप ज्यावेळेस पांडवांना जे महल बनवून दिलं होतं, हं? इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थमध्ये ज्यावेळेस दुर्योधन आला होता, त्यावेळेस त्याला माहिती नव्हतं खाली पाणी आहे म्हणून, पाण्यात पडला दुर्योधन. तसं पाण्यात पड त्यावेळेस वर काय आपले द्रौपदी पण असली, असं काय म्हणले, आंधळ्याचे पोरं आंधळी असतात म्हणून. एका शब्दामुळे एवढं मोठं महाभारत झालं बरं का. आणि अं, असे बरेच गोष्टी आहेत म्हणून का. आपण थोडं बोलल्यामुळे ना किती मोठी समस्या येते. इव्हन पाहतो की आपण आपल्या भोवताली आपले पाहुणे रावळे यांच्यावर सुद्धा खूप वेळ भांडणं होतात. आणि भांडणं झाल्यामुळे संबंध किती वेळ बिघडतात. पाहायला खूप वेळ आम्ही लहानपणी पण पाहायचो, पाहुण्यामध्ये खूप भांडणं व्हायचे, 2-2 महिने बोलत नव्हते. म्हणजे रिलेशन मेंटेन करण्यासाठी भांडून रिलेशन मेंटेन होत नाही. त्यामुळे खूप एक समान खूप महत्वाचं आहे. आणि प्रेमाने बोललो लोकांना, तर नक्कीच आपली आध्यात्मिक प्रगती होते बरं का. त्यामुळे आपण प्रयत्न करूया की बोलताना खूप सेन्सिटिव्ह विषय असतात, खूप प्रेमाने, खूप नम्रतेने तर तुम्ही बोलू लागलात ना, लोकांचं मन खूप जिंकतो आपण. त्यामुळे बोलताना आपण आपली जे मनावर नियंत्रण नसेल, आपण व्यवस्थित बोलत नसाल, तर काय होणार, आपल्यामध्ये लोकांना सन्मान भावना नसते. कधी कधी कर्कश बोलणाऱ्या लोकांच्या प्रति लोकांना प्रेम नसते. आणि एकतर कर्कश बोलायचं नाही, आणि दुसरी गोष्ट बडबड कधी करायचं नाही. तिसरी गोष्ट खोटं कधी नाही बोलायचं. ज्याप्रमाणे एक मुलगा रोज गायनं शेळ्यांना बकऱ्यांना चरायला न्यायचा, आणि काय करायचं तो मुलगा, ते डोंगरावर जाऊन ओरडायचं, कोल्हा वाघ आला, वाघ आला, वाघ आला. सगळे गावातले लोक मोठमोठे लाकडं घेऊन यायचे. आणि तिकडे आल्यावर तो म्हणायचं की नाही नाही, खोटंच, मी तुम्हाला काय केलं, एप्रिल फुल केलं तुम्हाला, तुम्हाला चिटिंग केलं, तुम्हाला फसवलं. तो एन्जॉय करायचा. असं अनेक वेळा झालं. ते खरंच वाघ आला तिथं, आणि तो ओरडतोय, कोणीच नाही आलं त्याला वाचवायला. त्याप्रमाणे आपण कधी सुद्धा असं खोटं बोलणं किंवा लोकांना त्रास देणं, अजून एक गोष्ट बरं का, आपल्याला बोलायला बहुत संधी दिलेली आहे, तर चांगलंच बोलायचं आहे. आज एक कथा येते बरं का, जोक सारखंच म्हणू शकतो आपण त्याला. एका ठिकाणी कॉम्पिटिशन सुरू झालं. ते कॉम्पिटिशन विषय काय होता, खरं खरं खोटं बोलायचं. हा कुठला विषय आहे का, ऐकलं? खरं खरं काय करायचं, खोटं बोलायचं. म्हणलं मग ठीक आहे. मग लोक येऊ लागले बोलायला खरं खरं खोटं बोलण्यासाठी. एक माणूस आला, म्हणला की आमच्या गावामध्ये बरं का, नदी पाण्यावर काय होते, रेल्वे चालते म्हणे. पाण्यावर रेल्वे चालते आमच्या गावामध्ये. मग कोणी म्हणला आमच्या गावामध्ये विमान रोडवर चालते. कोणी पण काही सुद्धा बोलू लागला, खोटं बोलू लागला. पण जो
व्यक्ती होता, त्याची काय इच्छा होती, खरं खरं खोटं बोला. हं? इथे खोटं बोलतायत, पाण्यावर नाव चालली, विमान चालली, हे चालली, ते चालली. पण तो डिसिजन घेणारा व्यक्ती होता, त्याला काही संतुष्टी वाटत नव्हती. पण व्यक्ती आला आणि काय म्हणला, आमच्या गावामध्ये एक बगीचा आहे बरं का, त्या गार्डन मध्ये एक खुर्ची डेस्क आहे. त्या खुर्चीवर, त्या डेस्कवर दोन बाया आले, दोन स्त्रिया आले, आणि त्या स्त्रिया काय झाले, 5 मिनिटं शांत बसले म्हणे. आमच्या गावामध्ये एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये एक डेस्क आहे, खुर्ची आहे. त्या खुर्चीवर दोन बाई, दोन लेडीज आले आणि 5 मिनिटं शांत बसले म्हणे. तो न्यायाधीश म्हणतो की खरं खरं खोटं बोलला म्हणे. असं होऊ शकत नाही की दोन स्त्रिया, दोन बाई, दोन लेडीज 5 मिनिटं शांत बसतील म्हणून. हे होऊ शकत नाही म्हणे, खरं खरं खोटं बोलला म्हणे तो. त्याला पुरस्कार दिला त्यांनी. म्हणजे बोलण्याची काय बोलण्याची म्हणजे बोलण्याची सवय आहे आपल्याला. बोला, पण चांगलं बोला. लई बडबड करत बसायचं नाही बरं का, खूप कमीच बोलायचं, म्हणजे मोजके बोला, पण छान बोला. आणि लोकांना धर्मराज, धर्मराज म्हणजे युधिष्ठिर महाराजच्या बोलण्यावर एवढी एवढी ताकद होती ना, की प्रत्येक माणूस त्या शब्दावर विश्वास ठेवायचा. आपला मुलगा सापडत नाही अश्वत्थामा, तर द्रोणाचार्यांनी माहित होतं की खरं बोलणार एकच व्यक्ती एवढं याच्यामध्ये कोण आहे, युधिष्ठिर महाराज. मग त्यांना विचारलं. एक कथा येते बरं का, की असं पण नाही की प्रत्येक खरं बोल. युधिष्ठिर महाराज कृष्णाने बोललं होतं की काय कर, तू खोटं बोल, मी सांगतोय म्हणून. ते म्हणते नाही, मी खोटं नाही बोलणार. ते खोटं बोलणार नाही, त्यावर किती मोठं प्लॅनिंग केलं कृष्णाने. म्हणजे तू काय कर, अश्वत्थामा अतः नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मेला, पण ते हाती आहे का किंवा मनुष्य आहे का मला माहिती नाही, असं बोल म्हणे आता. मग काय झालं, द्रोणाचार्य आले. अरे युधिष्ठिर, माझा मुलगा मेला का अश्वत्थामा? मग तो म्हणला, अश्वत्थामा अतः, अश्वत्थामा मेला, पण नरोबा कुंजरोबा म्हणजे माणूस आहे का हत्ती आहे का मला माहिती नाही. ते म्हणताना कृष्ण काय केलं, डोल नगारे वाजवलं. त्यामुळे द्रोणाचार्यांना समजलंच नाही, अश्वत्थामा अतः एवढं ऐकलं, पण नरोबा कुंजरोबा ऐकलं नव्हतं. असे म्हणतात की कृष्ण भगवंताने खोटं बोलायला सांगितलं, म्हणून युधिष्ठिर महाराज खोटं न बोलल्यामुळे ते युधिष्ठिर महाराज चाका होते ना, ते जमिनीच्या वर राहायचे पूर्वी. मग त्यांनी म्हणजे भगवंत सांग खरं खोटं बोल म्हणून नाही, खोटं बोलल्यामुळे ते जमिनी खाली आलेत म्हणे, असं म्हणतात की जमिनीवर जायचे ते चाकं. किंवा अजून एक स्टोरी येते की एक साधू होता, आयुष्यात कधी खोटं नाही बोलत त्याने. मग काय झालं, त्याच्या आश्रम मध्ये एक गाय पळत आली आणि आज जाऊन लपली. एक कसाई आला, आणि कसाई आला आणि म्हणला की महाराज, गाय आली का इथं? डोळ्यासमोर गाय गेली आताच. तर म्हणा, मी खोटं कधीच नाही बोलत जीवनामध्ये, आता मी खोटं बोलणार नाही म्हणे. हा, गेली म्हणे आतमध्ये, जा. तो आज जातो, गायला पकडतो, घेऊन जातो कसाई, आणि गायला कापतो. हा साधूचा मृत्यू झाला, आणि मृत्यू झाला काय झालं, नरकात गेला तो. तो म्हणतो मी जीवनात कधी खोटंच नाही बोललो, आणि मग नरकात कसं काय आणलाय तुम्ही म्हणे? नाही म्हणे. हा, तू ज्या ठिकाणी खोटं बोलायचं होतं ते खरं बोलल्यामुळे ते नरकात आणलं म्हणे. जर त्या दिवशी ते कसाई जर तू बोलला असतं की गायी तर नाही आली, तर गायीचं प्राण वाचलं असतं. तू खोटं बोलायला तयार नव्हता म्हणून तू जे काय खरं बोलला तेच पाप झालं तुला म्हणे. आणि ते गायीला मारल्यामुळे तुला पाप लागलं म्हणे, आणि तू नरकात राहणार आता म्हणे. विचार करा की आपण कधी कधी खरं बोलतो सुद्धा, त्यामध्ये किती मोठं रिॲक्शन मिळतं. रिॲक्शन म्हणण्यापेक्षा आपण काळजीपूर्वक बोलायचं. कोणाचं मन दुखेल, कोणाचं नुकसान होईल. आता हे जर नुकसान होणं जर ते जर सत्य असेल तरी ते आपण लगेच त्याला उलगडा करायची काय गरज नाही. ते प्रेमाने बोलायचं, प्रेमाने सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. तर अशा बरेच गोष्टी आहेत म्हणा. कारण बोलताना खूप काळजी घेणं, इतरांची काळजी, बोलताना आपल्या कोणाचं मन दुखणार नाही अशी मी पण काळजी घेतो बरं का. मला पण बडबड करायची खूप सवय आहे, मी कधी कोणाला काय बोलून टाकतो कळत पण नाही. कारण एक विषय काय बघितलं की माझ्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे, की आपण खूप वेळा न कळत असं काय बोलून टाकतो, त्यामुळे लोकांचं मन दुखतं आणि लोक जवळ येत नाहीत. आणि कधी कधी काय होतं बरं का, आपली इच्छा पण नसते बोलायची, पण काय आपण बोलून टाकतो, आणि त्या माणसाला वाटतं की नाही, हा व्यक्ती चांगला नाही. पण कधी कधी आपलं कर्तव्य म्हणजे जिम्मेदारी व्यक्तीला बोलावं लागतं. पण कधी कधी आपण सगळ्यांना बोलत बसण्यात काय अर्थ, जो ऐकत नाही ना, त्याला म्हणलं या ठिकाणी जरी गुरु जरी असेल तरी आपलं शिष्य नसलेल्या व्यक्तीला बोलायचं नाही. तर मी कधी कधी असं काय मुलांना बोलतो, तो असं करू, जसं करू, असं करू, असं करू, उपदेश दिला त्यांना आवडत नाही. त्यामुळे सगळ्यांना उपदेश देत बसू नका. पण जारे देखो तारे करा, 10वा अपराध पण आहे की जो आश्रित 9वा अपराध.
अश्रद्धाळूला कृष्णाचा उपदेश करणं सुद्धा अपराध आहे. त्यामुळे कोणाला सुद्धा उपदेश देत बसायचे नाही, पण जे ऐकतील त्यांना बोला, पण खूप प्रेमळ बोल. आपल्या शब्दामध्ये प्रभूजी, हरी बोल, हरे कृष्णा हे शब्द यायला पाहिजे. अरे काय रे, काय चाललंय, अरे तुरे नाही, कधी तोंडातून शब्द नाही निघाला पाहिजे. मी पण प्रयत्न करतो बरं का, माझ्या तोंडातून येतं अरे तुरे. पण सगळी काय काय गोष्टी असतात ते आपल्यामध्ये ते प्रेमाचं प्रतीक असतं. पण ते शक्यतो आपण पाहतो की कधी कधी बायको सुद्धा नवऱ्याला काय रे कुठे चाललास म्हणजे इतकं, म्हणजे सिटीमध्ये इथं नाही म्हणा, पण नवऱ्याला सुद्धा अरे तुरे म्हणतात. किंवा नाही, खूप सन्मान द्यायला पाहिजे. इव्हन आई वडिलांना सुद्धा कधी कधी अरे तुरे म्हणतात काही लोक. तर नाही, पण खूप रिस्पेक्ट, आपल्या वरिष्ठांना सन्मान देणं खूप महत्वाचं आहे. लहान लोकांना पण सन्मान देणं खूप छान गोष्ट आणि आवडतं पण. मी पाहिलं काय काय प्रभूजी लोक आहेत, आपल्या मुलांना सुद्धा काय कुठं चाललात तुम्ही, काय करताय तुम्ही, इतकं सन्मान, बापरे म्हणलं इतकं पण थोडं जास्त वाटते. पण ती छान शैली पण आहे बोलण्याची. तर असं काय बोलतात काही लोक मुलांना किंवा घरच्यांना बोलताना खूप सुंदर असे गोड गोड बोलले ना, घरी भांडणं कधी होतच नाही. तर काय झालं की नवरा बायकोत खूप भांडणं व्हायचे, इतकं भांडणं व्हायचे, नवरा वैतागून गेला आणि एकदा इस्कॉनच्या मंदिरात आला आणि ते प्रवचन ऐकलं की चांट हरे कृष्णा आणि बी हॅपी, जप करा आणि सुखी व्हा. मग तिला वाटलं बरं आहे, जप केलं सुखी होते म्हणून जपाची माळा घेतला. आणि कोणी सांगितलं 16 माळा करावं लागतो तुला, 16 माळा करू लागला तो. आणि बघता बघता घरात भांडणं संपून गेले बरं का. बायको एकदा म्हणते नवऱ्याला, "अहो, तुम्ही पुरुषाला का भांडत नाही, तुम्ही पूर्वीलाही भांडायचे माझ्याशी." नवरा म्हणतो काय करू म्हणे, भांडून भांडून एवढं म्हणजे कंटाळून गेलो, आता मी जप करायला सुरुवात केली म्हणे. आणि 16 माळा करून इतकं थकून जातो मी, भांडण्यासाठी ताकद राहतच नाही म्हणे. सगळं ताकद कुठे जाते, जप करण्यामध्ये. आणि जप केल्यामुळे भांडायची इच्छाच होत नाही म्हणा मग तुझ्याशी. तू पण काय कर, तुला भांडण संपवायचं तू पण जप कर. तर चांगली गोष्ट आहे बरं का. आपल्याला जर भांडण करायचं नसेल तर जप केलं की भांडणं होत नाही आपल्याकडून. भांडणं कधी होतात, भक्तांमध्ये द्वेष भावना कधी येतो, भक्तांमध्ये फालतू शब्द कधी निघतात, तुम्ही ऑब्झर्व करा. जो छान 16 जप करतो ना, तोंडात कधी वाईट शब्द निघत नाही बरं का. तुम्ही एक एक गोष्ट ऑब्झर्व करा, ज्याच्या तोंडातून वाईट शब्द निघतात, म्हणजे सिनियर सोडून ज्या लोक वाईट बोलतात किंवा विषयांतर खूप असते, भगवंतासमोर बोलत नाहीत, बडबड करतात, अशा लोकांना साधना खूप चांगलं नाही बरं का. जर आपली साधना जर चांगली झाली ना, मग बिलकुल भगवंताविषयीच बोलणार तो. या ठिकाणी म्हणजे शास्त्र संमत, शास्त्रात जे दिलं तेवढंच बोलतो व्यक्ती, तो कधी तो चांगली साधना करतो. म्हणून आपली जीभ आहे ना, जिभेला हाड नसते म्हणे, त्यामुळे जिभेला खूप काळजी घ्यायची बरं का. जीभ एकदा घसरली की संपलं. मग किती मोठी गोष्टी घडतात, किती युद्ध होतो, काय काय होतो. मग असे बोलल्याप्रमाणे द्रौपदी जीभ घसरलं म्हणून एवढं मोठं महाभारत झालं, 60 करोड 40 लाख लोक मेले तेवढं जीभ घसरल्यामुळे. तर लय काळजी घ्यायचं बोलताना. आपण आपल्या कोणाचं मन दुखेल, कोणाचं मन क्षुब्ध होईल, अशी गोष्टी आपल्याला करायच्या नाही. हे टॉपिक होता. तर आज काही लय मोठे मुलं नाही, 7-8च मुलं आहेत फक्त आज. काय बहुतेक काही काही लोक बिझी असतील काय माहिती नाही, पण जे काय असेल. ओके, तर थांबूया आपण. सगळ्यांना मेसेज पाठवत असतो, सगळी गोष्टी करत असतो म्हणा. बहुतेक माझं प्रवचन व्हायचं लोक काय माहिती, कधी कधी लोकांना ऑडियन्स म्हणतात, कथा करणारे लोक पण चांगले लागतात. तर वेळोवेळी लोक कथा करतील म्हणा. आता अचानक मधुर गौर म्हणला की प्रोजेक्ट कोण नाहीत बघा. ठीक आहे म्हटलं, बंद होण्यापेक्षा आपण क्लास करूया. तर पुढच्या वेळेस मग तो शेड्यूल बनवा थोडं, कोण क्लास देतील काय देतील, किंवा काही सिनियर जे काय असेल आपल्याला चांगली ड्युटी बघून आपल्याला कंटिन्यू करायचं आपल्याला. पण कधी कधी काय लोक बहुतेक मला उपदेश आवडेल आवडत नसेल त्यांना, कोणा काय माहित. जे काय असेल थांबूया आपण. म्हणजे आता वेळ पण झाले, किंवा काय क्वेश्चन असेल तर अजून 10 मिनिटं आहे म्हणून आपल्याकडे 10 मिनिटं आहेत 9 वाजायला. काय क्वेश्चन असेल तर विचारू शकता, किंवा आजच्या क्लासमध्ये तुम्हाला काय आवडलं सांगू शकता, किंवा काय बोलू शकता. तुम्हाला काय बोलायचं असेल, अनुद्वेगकर वाक्य तुमचा अनुभव सांगू शकता. म्हणजे मी असं बोलल्यामुळे मन दुखलं, नंतर मी त्यांना क्षमा मागितली, किंवा बोलण्यापूर्वी मी स्वतःला सावरून घेतलं, असं एकदा झालं, किंवा असं काही गोष्टी असतात जीवनामध्ये. खूप अनुभव आहेत आपल्याला, कसं बोलतो आपण. मी सुद्धा खूप अनुभव घेतलं, पण मी काय बोललो आतापर्यंत कोणाला चांगल्यासाठीच बोललो बरं का. अजून सुद्धा लक्षात आहे की माझ्या एका मुलाला तो एक कंटेमळा घातली होती त्याने, आणि वडापाव खाऊन आला तो बाहेर. मी तर इतकं रागवलं की तो खूप रडला. पण नंतर मला खूप दुःख वाटलं. पण नंतर तो म्हणला, "प्रभू तुम्ही मला रागवलं नसतं तर मी जीवनात कधी सुधारलंच नसतो." त्या दिवशीपासून त्या आयुष्यात कधी कांदा लसूण खाल्लीच नाही. म्हणजे
छान प्रगती झाली त्या व्यक्तीची. म्हणजे असं असे पण काही गोष्टी आहेत म्हणा. चालेल. मग काय अंतर्यामी, काय क्वेश्चन, काय आन्सर, काय कोणाला काय? आज काय 7-8च लोक आहेत बघ. हरे कृष्ण धन्यवाद. दंडवत प्रणाम. काय आवाज क्वेश्चन? येतो? हा, येते ना. सर्व वैष्णवांचे चरणी धन्यवाद. पूर्वी खूप उपदेशात्मक क्लास होता आजचा. खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, जे की आपल्याकडून चुका होतात आणि भविष्यात होऊ नयेत ह्यासाठी पण तुम्ही मार्गदर्शन खूप छान केलं. बरेच वेळेस असं तुम्ही सांगितलं की बरेच वेळेस आपल्याकडून आपला उद्देश नसतो की आपल्याला काही कुणाचं मन दुखवायचं करून आपण बोलण्याच्या ओघामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण काहीतरी बोलत होतो नंतर आपल्याला पस्तावा होतो की आपण हे असं नाही बोलायला पाहिजे. तर त्यासाठी पण आपण चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं. जसं आपण पाहतो की अति परिचयात अवज्ञा होते. बरेच वेळेस आपला परिचय जास्त जास्त होतो त्यावेळेस अवज्ञा पण व्हायला लागते आणि ते पण नाही व्हायला पाहिजे. आणि आपण तुम्ही जसं सांगितलं तसं कमी बोललं पाहिजे आणि मोजकच बोललं पाहिजे आणि जास्त उपदेश पण द्यायला नाही पाहिजे. जे की आपण बरेच वेळेस आपल्याला थोडस ज्ञान आलं की आपण उपदेश द्यायला चालू करतो नवीन भक्तांना म्हणा किंवा नवीन आपल्याला प्रचाराच्या वेळेस. तर ते पण आपण थोडंसं टाळलं पाहिजे. कारण आधी आपण प्रगल्भ झालो किंवा किंवा आपलं चांगलं नॉलेज घेतल्याशिवाय आपण पण तेवढं जास्त नाही बोललं पाहिजे. हे पण आपल्याला ह्याच्यातून शिकायला मिळालं. एक प्रश्न असा होता पूर्वी की जर एखाद्या भक्ताची किंवा एखाद्या व्यक्तीची जे बी काय असतील तर जर आपल्याकडून जर समजा काय अपराध झाला असेल समजा कळत न कळत किंवा आपल्याला नंतर वाटलं की आपण हे नाही बोललं पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं असेल नसेल परंतु आपल्याला जर पस्तावा झाला असेल की आपल्याकडून बहुतेक यांचं मन दुखावलं असेल तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, क्षमा कशा पद्धतीने मागायला पाहिजे, असा प्रश्न आहे. हा, एकतर त्यांना एकांतामध्ये सांगू शकतो, प्रभूजी काय चुकलं असेल मला क्षमा करा, किंवा भगवंताकडे प्रार्थना करू शकतो, भगवंता मी असं काय बोलत चुकलं तर माफ कर भगवंता, किंवा त्यांना सेवा करून त्यांना काहीतरी वस्तू देऊन सुद्धा मग क्षमा मागू शकतो. 2-4 प्रोसेस आहेत बरं का, की कधी कधी त्यांना डायरेक्ट बोलू शकत नाही भगवंतासमोर, भगवंता मी चुकून त्यांना बोललो तर क्षमा करा मला भगवंता. तर त्या व्यक्तीला डायरेक्ट बोलायची इच्छा नसेल तर त्यांना मेसेज करू शकता, प्रभूजी काय चुकलं माफ करा, किंवा त्यांना डायरेक्ट तोंड म्हणजे समोर जाऊन बोलू शकता, किंवा गिफ्ट देऊन त्यांना बोलू शकता. असे बरेच प्रोसेस आहेत. तर म्हणून तर म्हणतात की प्रत्येकाशी आपण कधी कधी प्रसाद खाऊ घालणं, त्याने एका नका चुकलं तरी, ते स्टोरी मोठी रूप गोस्वामीचं नाही का, ते थोडा अपंग व्यक्ती नाराज होतो मोठी स्टोरी, ते कधी भक्ताने काऊ घातलं तरी ते नाराजपणा लांब जाते, किंवा भक्ताशी परत प्रेमाने बोलायचा प्रयत्न करायचा आहे. कारण का लय अवघड असते, कधी कोणाला मन दुखवलं तर ते परत त्याला सेट करायला लय वेळ जाते त्यामध्ये. आणि आपला उद्देश काय नसतं, पण ते काय कधी कधी ते लोक ते असं घेतात मनावर, पण काय करू शकतो आपण. काही गोष्टीला औषध पण नसतं. काही लोकांना तर एवढे सेन्सिटिव्ह असतात लोक, की त्यांना जरी आपल्याला तसं उद्देश नसं बोलण्याचं तरी पण ते ते उद्देश घेऊन ते आपल्याला टार्गेट करतात, "बाबा तू मला असं बोलला तसं बोलला, मी तुला बघून घेतो." लय गोष्टी चालतात कधी कधी भक्तीमध्ये सुद्धा. तर आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्या भागामध्ये आपल्या एरियामध्ये असं काही पॉलिटिक्स नाहीये. पण काय काय मंदिरात पाहतो, काय काय ठिकाणी इतकं पॉलिटिक्स असतं की मारामारीपेक्षा आली नसतात ते लोक. शिवेगाळ तर झालंच लांब, आणि मारामारीपर्यंत असतात ते लोक. त्यामुळे खूप भाग्यशाली आहोत की छान एक प्रभूंच्या कृपेने एक आश्रय भेटलेला आहे, खूप छान शेल्टर भेटलेला आहे. तर तुम्हाला बघून समोरचा माणूस भक्त बनायला पाहिजे, अशा हिशोबाने आपल्याला राहायचं आपल्याला. तुम्ही कसं बोल, लोक पण नवीन लोक बघतात ना तुम्हाला, कसं बोलतो कसं चालतो ते बघून तुम्हाला भक्त बनतात ते लोक. मी सुद्धा नवीन भक्तीमध्ये आलो, ते भक्तांना बघून वाटत मला सुद्धा असं भक्त बनायचं आहे. त्यामुळे ना तुझी बोलायची शैली लोकांना खूप आवडतो, आणि लोक खूप प्रेमाने हे करतात, अरे किती छान बोलतो बघा इस्कॉनवाले, किती छान बोलतो इस्कॉनवाले. तर आपण सुद्धा आपली भाषा आहे जे सॉफ्ट भाषा, ते नेहमी कंटिन्यू करायचे आपल्याला. आणि आपल्या बोलण्यावर किती लोकांचं मन जिंकू शकतो आपण, किती मोठं मोठं काम होतं बोलण्यावर, प्रेमाने जर बोललं ना. तर अशा प्रमाणे, तर एक त्यांना गिफ्ट द्या, त्यांना प्रसाद खाऊ घाला, त्यांना व्हॉट्सअपवर क्षमा मागा, त्यांना समक्ष मागा, समोर प्रार्थना करा. असे अनेक विधी आहेत. तर आपण त्या विधीने आणि असं करू शकतो आपण. ओके, ठीक आहे, ओके. हरे कृष्ण. आता आम्ही काय थांबायचं का आपण, काय 7-8 मिनिट राहिले.